हे आहे आपलं कोकण. पावसाच्या प्रत्येक सरीला आपलंसं करणारं कोकण. आणि ही आहेत या मुसळधार पावसाच्या सरी अंगावर झेलत लाल मातीच्या चिखलातून आपल्या कष्टांनी आयुष्य फुलवणारी कोकणातली माणसं. सध्या कोकणात भात लावणीला सुरुवात झाली. इथली भात शेती काहीतरी वेगळीच असते. शेतीसारखी नाही तर एखाद्या सणासारखी साजरी होते. लोक एकत्र येतात, या शेतीला एका सोहळ्यासारखं जगतात. एक अशी परंपरा जी वयाच्या 70व्या वर्षीही या आजोबांना जपावीशी वाटते. चला तर मग आज पाहूया कोकणच्या प्रत्येक घराशी जोडलेली एक सुंदर परंपरा जिचं नाव आहे कोकणातली भात शेती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणामध्ये. आणि माझ्या मागे हे जे बघताय हे माझं कोकणातलं घर आहे. सध्या कोकणातली घरं बरीचशी तुम्हाला रिकामी दिसतील, कारण सगळी माणसं सध्या भात शेतीमध्ये व्यस्त आहेत. तर बराचसा आपला जो तरुण वर्ग आहे हा कामाधंद्याच्या निमित्ताने बऱ्याचदा शहराकडे असतो. तर गावातली सगळी माणसं एकमेकांना मदत करून भात शेती सध्या करत आहेत. सुरुवातीला आपल्याला जे बियाणं मिळतं हे असं असतं बियाणं तांदळाचं. तर हे जे बियाणे हे पहिल्यांदा जमिनीत टाकतात, त्याला पेरणी म्हणतात. त्यानंतर त्याची छोटी छोटी रोपं येतात, त्याला आमच्या इकडे तरवा म्हणतात. मग तो काढावा लागतो. तर आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत यार तुम्ही आणि मी सोबत की कोकणातली भात शेती कशी केली जाते, किती मेहनत लागते. तर चला तर मग हा एक्सपिरियन्स करण्यासाठी आता आपण थेट शेतामध्ये जाऊया आणि बघूया काय काय कामं चालू आहेत. चला. तर ही भाताची रोपं आहेत. भात लावणीपूर्वीचा ना हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. याला तरवा काढणं म्हणतात. भाताची तयार झालेली रोपं एक एक करून उपटली जातात आणि त्यांच्या ना अशा या छोट्या जुड्या बांधल्या जातात. याला आमच्याकडे पेंड्या म्हणतात, भाताच्या पेंड्या. हा आपला भात शेतीचा कोपरा आहे, जिथे आता ट्रॅक्टरने नांगरणी चालू आहे. म्हणजे जमीन एकसारखी मस्त मऊ केली जाते, तयार केली जाते शेतीसाठी. तर तिकडे सगळं लेडीज मंडळ आपलं तरवा काढतंय त्या बाजूला, आणि इकडे आता कोपऱ्यात चिखल करण्याचं काम चालू आहे. बाजूने इथे पाट आहे. तर या कोपऱ्यासाठी तरी पाण्याची फार गरज लागली नाही. उलट एक्स्ट्रा जे पाणी होतं ना ते काढून टाकायला लागलं आपल्याला. उंच सकल असतो कोपरा, तर अर्ध्या भागाला चिखल चांगला होतो, पाणी भरपूर राहतं. अर्ध्या ठिकाणी जिथे पाणी पोहोचत नाही तिथे असं शिंपावं लागतं आपल्याला पाणी. तर थोड्याच वेळात इथे भात लावणी चालू होणार आहे. जवळपास एवढा पाय आपला गेला पाहिजे जमिनीत. तर जमीन व्यवस्थित तयार करून घ्यावी लागते, चांगला चिखल करा. भाताचं रोपटं असतं ते व्यवस्थित आतमध्ये गेलं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे. शेताच्या ज्या कोपऱ्यात ट्रॅक्टर पोहोचत नाही ना तिथे त्या भागात काम जे आहे ना हाताने करावं लागतं. कुदळ किंवा खोऱ्याच्या मदतीने जमीन थोडीशी उकरून चिखल तिथे करावं लागतं.
ही आहे, याला भाताची पेंडी म्हणतात. भाताची ही जी रोपटी आहेत ही दुसऱ्या ठिकाणाहून आणायला आपल्या लावणीच्या कोपऱ्यात बरी पडतात, म्हणून असे हे बांधून आणलं जातं. तर 20 दिवसाचं रोपटं हे असं दिसतं आणि त्यानंतर त्याला या चिखलामध्ये आपल्याला लावायला लागतं. मी एक सॅम्पल तुम्हाला लावून दाखवतो. तर इथे असा छान चिखल झालाय, हे बघा. तर हे असं उभं राहतं आणि आत्ता हे असं अशी सगळी रोपं आपल्याला लाईनीत लावायला लागतात. तेच काम मागे चालू आहे. तुम्ही घन लावला थोडा. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की ही रोपं एका जागी आधी वाढवायची, मग उपटून आणून दुसऱ्या शेतात ठराविक अंतर ठेवून का लावायची असतात? तर यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या रोपांना ना योग्य अंतर मिळालं की प्रत्येक रोपाची चांगली वाढ होते. प्रत्येक रोपाला भरपूर सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्य मिळतात. त्यामुळे यांना अधिक फुटवे फुटतात आणि साहजिकच भाताचं जास्त उत्पन्न मिळतं. आमच्याप्रमाणेच ना गावातली इतरही दुसरी मंडळी आपल्या कुटुंबियांसोबत शेती करत आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत इथे प्रत्येकाचा हातभार महत्वाचा असतो. घरातली मोठी माणसं आपल्या पुढच्या पिढीला या भात लावणीच्या कौशल्याचे धडे देत असतात. आभाळ अगदी मोकळं दिसत होतं. पावसाचा कुठेच मागमूसही नव्हता. पण थोड्याच वेळात पुन्हा आभाळ दाटून येतं आणि धो धो पाऊस चालू होतो. म्हणजे एवढा मुसळधार पाऊस की समोरचं दिसणंही अवघड झाले. एका बाजूने पाऊस झोडपत होता, पण काम काही थांबत नव्हतं. जिथे शहरात पावसाने सगळं थांबतं, पण इथे हा पाऊस मुळी अडथळा आहेच नाही. इथल्या तो जगण्याचा एक भाग म्हणून ओळखला जातो. समोर जे दृश्य दिसतंय ना, रेनकोटवर तडतड कोसळणारे थेंब आणि पायाखालचा चिखल, पण तरीही न थांबणारे हात. हे दृश्य एवढं जवळून पाहिलं ना की मनाला जाणवतं की आपण खात असलेला भाताचा प्रत्येक दाणा किती पाऊस, किती कष्ट आणि मेहनतीने आपल्यापर्यंत पोहोचलाय. आत्ता एवढा जोरात पाऊस आलेला की समोरचं काही दिसतही नव्हतं. एवढा जोरात पाऊस येऊनही काम इथलं अजिबात थांबलं नाही. सगळेजण रेनकोट्स कॅरी करतात आणि तरीही एवढ्या पावसामध्ये सगळी कामं चालू असतात जवळपास. शेतातल्या अशा या मुसळधार पावसानंतर एक कप गरम गरम चहा जेव्हा हातात येतो ना, असं वाटतं सगळा थकवा घेऊन जातो. पावसाच्या या गारठ्यामध्ये ना असं वाटतं की चहाचा प्रत्येक घोट शरीराला एक वेगळीच ऊर्जा देत चाललाय. भात लावणीच्या तयारीत ना प्रत्येकाची एक वेगळी जबाबदारी असते. चिखल करताना काही जण आळीपाळीने ट्रॅक्टर चालवतात, कारण हे काम ना खूपच दमवणारं असतं. त्यासाठी भरपूर ताकद लागते. त्याचवेळी घरातली इतर जण शेताभोवती बांध घालण्याचं काम करतात. शेताच्या प्रत्येक बांधाला चिखलाने लिंपलं जातं, जेणेकरून शेतात पाणी टिकून राहावं. यामुळे भाताच्या रोपांव्यतिरिक्त इतर रान रुजत नाही. एका जाग्यात ठेवला तर घट्ट मजबूत मेर होता एकदम. वर्षी सुद्धा शेतकरी शेती करतो आहे. आजोबा दरवर्षी ह्या कशाक लावचा लागतं आपल्याक मेर ही?
हा ही मेरा प्रत्येक वर्षात लावूची लागतं म्हणजे ती व्हावान जाऊ नये. आपली मेरा आपली शिल्लक चांगली राहावी. सीमा आपली म्हणजे आपल्या कोपऱ्याची. आपल्या समजा होईल हा. काय कापायची फक्त त्याच्यात जर जास्ती वाढली तर ती वरसून कापून टाकायची त्याला चिखल लावायची. हा. आणि ती घट्ट करायची म्हणजे या ताज्या चिखलात ती आता घट्ट होत. अच्छा. पण आता या पावसात काय सांगा किती घट्ट होतली ती जोताचा होता हा. त्या टायमात तो चिखल घट्ट असायचो. हा ना. हा कशामुळे असा? त्याची ढेपा असायची खै खै. हा बरोबर. त्याच्यामुळे आता डेपा निघत नाहीत. आता पुढं ढेपा नव्हता. गवत नाही. एकदम पाणी होतं चिखलाचा हा. असा. एकदा का शेताचा कोपरा चिखल करून तयार झाला ना की तिथे सुरू होते भात लावणी. महिला एका मागोमाग एक एक रोप लावत पुढे सरकत राहतात आणि त्याच वेळी पुरुष मंडळी पुढच्या कोपऱ्याची तयारी सुरू करतात. तिथे पुन्हा एकदा ट्रॅक्टरने चिखल केला जातो, मग बांध घातले जातात आणि इकडे भात लावणी सुरूच असते. अशा प्रकारे हा क्रम पुढे पुढे सरकत राहतो आणि काम कोणाचंच कुठेच थांबत नाही. आता ना आमची जेवणाची सुट्टी झाली. आम्ही पहिला आलोय जेवण गरम करायला. नॉर्मली गावातली लोक काय करतात की दुपारी थोडी रेस्ट घेतात. आता छान मस्त गरम जे काय पिठी भात कालवण जे काय जेवण असेल ते जेवायचं. साधारणतः 2:30-3 वाजता पुन्हा निघायला लागतं. दुपारचे 3 वाजलेत. आता मी खत घेऊन परत लावणीसाठी चाललोय. आता पाऊस थांबलाय पण काम मात्र अजूनही थांबलेलं नाही. जेव्हा पाऊस नसतो ना अशा वेळी शेतातून वाहणारे हे छोटे छोटे ओहोळ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतात. आमच्याकडे याला व्हाळी म्हणतात. या व्हाळीचं पाणी बांध घालून शेताच्या एका कोपऱ्यात वळवलं जातं. त्यामुळे त्या भागात पुरेसं पाणी साचतं आणि चिखल करणं सोपं जातं. आता असाच एक बांध आम्ही घातलाय जिथे या व्हाळीचं पाणी हळूहळू या आमच्या कोपऱ्यांमध्ये साचते. या व्हाळीच्या लगतची जवळपास सगळी शेतं याच पद्धतीने तयार केली जातात. अखेर आमच्या पण शेताचा चिखल तयार झालाय. पावसाळा सुरू झाला की काही जमिनींमध्ये काही कोपऱ्यांमध्ये कायम पाणी असतं. पण सगळीकडेच ही परिस्थिती नाही आहे. काही जमिनी अशा असतात ज्या थोड्याशा कोरड्या राहतात. जसा जसा पाऊस पडेल तसं तसं मग ट्रॅक्टर घेऊन तिकडे जावं लागतं. ते येईल म्हणजे पाऊस जेव्हा पडेल त्याच वेळेला तिकडे चिखल करता येतो आणि लावणी करता येते. बऱ्याचदा तिकडे पाणी असं शिंपडावं लागतं जिथे जिथे कोरडं असेल तिथे. लहानपणीपासून आहे ना
आजीला, आईला या शेतात राबताना पाहिलं होतं. पण आज तिच्यासोबत भात लावणी मी करत होतो. त्या क्षणी असं जाणवलं ना, आईचे, आजीचे कष्ट आजपर्यंत आपण फक्त पाहिले होते, पण आज ते खरंच जगून पाहिले होते. मनाला आज एक वेगळंच समाधान मिळत होतं. थोड्याच वेळात जोरदार पावसाचं आगमन झालंय. थोडंसं उभं राहून शेतातून पाहिलं ना, तर पावसाच्या सरीवर सरी कोसळताना दिसत होत्या. समोर निसर्गाचं एवढं अप्रतिम चित्र उभं राहिलं होतं. खरंच डोळ्यांना एवढं सुखावत होतं हे दृश्य की कितीतरी वेळ मी या दृश्याकडे पाहतच बसलो होतो. असा मुसळधार पाऊस आला ना की कोकणातला शेतकरी अजून लगबगीने कामाला लागतो. कारण आजही कोकणातली बहुतांश शेती ही पावसावरच अवलंबून आहे. अशा या थंडगार वातावरणात आणि पावसाच्या गारव्यात हे काका गरमागरम बटाटे वडे घेऊन आले. चांदवडाच्या पानावरचा हा वडा आणि चटणी बघून खरंच मन अगदी सुखावून गेले. म्हणजे पहिला घास घ्यायला गेलो आणि असं वाटलं, आहा, सुख इथेच आहे. म्हणजे या शेताच्या बांधावर बसून या सर्वांसोबत हा गरमागरम बटाटा वडा खाण्यात जे सुख आहे ना, हे शब्दात कधीच सांगता येणार नाही. यासाठी तुम्हाला कधीतरी एक्सपिरियन्स करावा लागेल. आणि त्यासोबत जेव्हा चहा मिळतो ना, आहा. शेतातला असा छानसा नाश्ता करून पुन्हा एकदा कामाला सुरुवात होते. लावण्या करत करत, कोपरे नांगरत नांगरत, बांध घालत घालत पुन्हा एकदा संध्याकाळ होते. आत्ता हातचा शेवटचा कोपरा चालू आहे. संध्याकाळ झाली आहे. हळूहळू मळा रिकामी व्हायला लागलाय. पुन्हा सगळे घराच्या वाटेने निघाले. शेतीच्या दिवसातली एक खास गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घरी हे न्हाणीवरचं मडकं संध्याकाळी कडकडीत पाण्याने तापलेलं असतं. शेतीचा पुन्हा एक नवीन दिवस उजाडला. पुन्हा एका दिवसाची सुरुवात उकळत्या चहाने आणि गरमागरम आंबोळीने होते. सध्या गावात तरव्याची इथे तिथे ने-आण चालूच असते. पुन्हा भात शेतीची सर्व कामं चालू असतात. कुठे ट्रॅक्टर चालू असतो तर कुठे लावणी चालू असते. गेली कित्येक वर्ष तरवा लावत लावत भात लावण्याचा वेग मात्र दरवर्षी वाढत जातो. आज आमच्या भात शेतीचा शेवटचा दिवस आहे. कित्येक दिवस कामं करून थकलेली माणसं आत्ता बांधावर विसावा घेत होती. इथे शेवटच्या कोपऱ्याचा चिखल चालू आहे. भात शेतीची जवळपास सगळीच कामं मला थोडी थोडी येतात. पण यावर्षी मी माझी ट्रॅक्टर चालवण्याची हौस सुद्धा थोडीशी पूर्ण करून घेतली. जसं जमेल तसं ट्रॅक्टर चालवला. आपल्या महिला वर्गालाही आता फायनली विश्रांती मिळणार होती.
कारण आता इथे या वर्षीच्या शेवटच्या कोपऱ्याची भात लावणी चालू होती आणि आपल्या भात शेतीचा शेवट कसा केला जातो हे आता आपल्याला इथे काकी दाखवणार होती. काय करतोस काकी तू आता? आमच्या ना वाडवडिलांची बाबा या चालू ना ती मोडणार कशी, मग मी आता तट्टो लावतोय. तट्टो भरते भरपूर नका भात मिळते. अशी आमचे सासू आजे सासू सासरे सांगत गेले आमका तट्टो लावायचो. भात शेती केला तर शेवटच्या कोपऱ्यात तट्टो लावायचो. शेवटचं आवो नेऊन एक तुळशीत लावायचो. शेवटचं कोपरा शेवटचं कोपरा नाही हो. आता होय तट्टो करायचो, तुळशीकडे 5 आवे नेऊन तुळशीत लावायचे. तर लोकांना कळता की यांची लावणी झाली. प्रथेप्रमाणे आईने शेवटच्या या 5 काड्या तुळशीत लावण्यासाठी घेतल्या होत्या आणि घरी जाऊन त्या तशाच तुळशीमध्ये लावल्याही गेल्या. कित्येक दिवसापासून साथ दिलेल्या ट्रॅक्टरची आता साफसफाई चालू होती आणि भात लावणी झाली या खुशीने आम्ही 2 उड्या का होईना व्हाळात मांडण्यासाठी गेलो. मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला. हे लागतात. तर माझे डोळे बघून तुम्हाला कळत असेल की काल कशी झोप लागली मला जबरदस्त. तर फायनली काल आमची भातशेती पूर्ण झाली आणि आज मी पुन्हा एकदा मुंबईला जायला निघालोय. मला खूप मजा आली तुमच्यासोबत हा सगळा शेतीचा एक्सपिरियन्स शेअर करून. आणि मी दरवर्षी हा एक्सपिरियन्स करण्यासाठी गावी येतो, खास करून शेतीसाठी. आणि आपल्याला जमेल तसं छोटं मोठं काम मी करण्याचा प्रयत्न करतो, नवीन नवीन कामं शिकायचा प्रयत्न करतो. पण खरंच खूप कष्ट लागतात, कारण चिखलामध्ये जाऊन तुमच्या पायांची पूर्ण वाट लागते. म्हणजे अगदी सालपटं निघतात पायांची आणि रात्री पाय खूप पेन होत असतात. तुम्हाला आपल्या चॅनलवरचा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर नक्कीच या चॅनलवर मी दर हफ्त्याला नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आता पाऊस आलाय, आपण भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.